शिवराय मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय शिवराय. सगळीकडे चर्चा चालू आहे ते कोण तो बंधूबाबा धीरेंद्र शास्त्री म्हणून. तुम्ही बघितले असाल सगळीकडे न्यूज. त्यांनी महाराजाचा अपमान केलेला आहे, महाराजाबद्दल अपशब्द वापरलेले आहेत आणि इतिहासाला काहीतरी छेडछाडी करण्याचा प्रयत्न केला आहे. मुळात तुम्ही नोटीस करा, काही वर्षापूर्वी पण, मला वाटते 1-2 वर्षापूर्वी पण, हाच धीरेंद्र शास्त्री आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन महापुरुषाबद्दल असंच काहीतरी बरळ ओकली होती यांनी. आणि हा नेहमीच RSSच्या BJPच्या कार्यक्रमातच घडते आणि याला आमंत्रण करणारे पण RSS BJPवाले लोक असतात. आणि यांचं काहीतरी असं मला वाटते षडयंत्र असते की काही महाराष्ट्रातून काहीतरी ओकायचं आणि वातावरण बिघडून टाकायचं, काहीतरी डायवर्ट करायचं. ॲक्च्युली हे आपल्या लोकांना हे चाचपळून पाहतात की कसं तरी कुठल्या तरी महापुरुषाबद्दल अपशब्द काढून लोक काय प्रतिक्रिया येते. परंतु प्रथम तर मी खरं त्याचा जाहीर निषेध करतो. आणि इथून पुढं मला तरी वाटते की अशा नालायक बाबांचे किंवा बंधूबाबांचे कार्यक्रम महाराष्ट्रात होता कामा नये. हा परप्रांती येऊन इकडे येऊन आपल्या इतिहासात छडछाडी करणं, आपल्या महाराजाबद्दल महापुरुषाबद्दल इकडे येऊन काही जे येईल मनात येईल ते बोलणार आणि आपलेच लोक खाली बसून टाळ्या वाजवणार. ते कदापि कोणी सहन करून घेणार नाही. BJPवाले आणि RSSवाल्यांनी नक्कीच सहन करावे. आणि जेवढे वरिष्ठ नेते आपले महाराष्ट्राचे त्याच्या टेजवरती बसलेले असतानासुद्धा त्यांची कोणाची हिंमत झाली नाही त्यांना बोलायची की असं का बोलत आहेत. हे RSS BJPवाल्याचे कार्यक्रमात नेहमीच होते, महापुरुषाचा अपमान होते. हे बिलकुल सहन कोणी करणार नाही आहे. तुम्ही काय करायचं ते तुम्हाला राजकारण करा, पण महापुरुषाबद्दल आणि विशेष करून महाराजाबद्दल हे बिलकुल असं सहन कोणी करणार नाही आहे. आणि इथून पुढं तर मला तर वाटते या काय धीरेंद्र महाराजाचा या बंधूबाबाचा इथून पुढे महाराष्ट्रात कुठलाच कार्यक्रम होता कामा नाही. आणि आपण पण जागरूक म्हणून राहिलं पाहिजेत. आपले खरंच आपण कार्यक्रम बघतो आणि दुर्लक्ष करतो. आपल्याला जाऊ द्या, पण ते दुर्लक्ष करतात म्हणून यांची हिंमत वाढते आणि आपले लोक खाली अजून टाळ्या वाजवतात. राजकारण बाजूला ठेवा, इथं राजकारणाचा विषय नाही आहे. मला सर्व कोणी असो, ते मग BJPचे असो, कुठल्या पक्षाचे असो, परंतु आपल्या महापुरुषाबद्दल कोणी अपशब्द बोलला तिथे त्यांना तिथं त्यांना त्याचं उत्तर दिलं पाहिजे. कारण असं उद्या कुठं कोणी येईल आणि इतिहास सांगत बसाल. आजकाल सगळेच येतात ते इतिहास सांगत बसतात. कोणाला इथं घंटा माहीत नसते की ॲक्च्युली जे इतिहासकार आहेत आमचे ते ठीक आहे, पण यांना कोणाला काय माहिती नसताना सुद्धा येऊन इतिहासाबद्दल आपल्याला शिकवणार आणि हे बाहेरून येऊन आपल्या राज्याचा इतिहास सांगणार. तर सर्वांना माझ्या सर्व महाराष्ट्र जनतेला विनंती आहे की अशा लोकांचे कार्यक्रम येत्या काळात बिलकुल कुठं होता कामा नाही आहे. आणि मला तरी वाटते RSS BJPवाल्यांनी पण तुम्हाला जे काय करायचं ते बाहेर महाराष्ट्राच्या राज्याच्या बाहेर करा किंवा तुमच्या ऑफिसमध्ये करत जावा. परंतु महाराष्ट्रामध्ये असे पब्लिकमध्ये असे कार्यक्रम घेऊन कोण काहीतरी बरळायचं आणि ते आम्ही खपून घेणार नाही, लक्षात ठेवा. इथून पुढं कुठल्याही महापुरुषाचा अपमान होता कामा नये याची काळजी घ्या सर्वांनी. कारण हे लोक येऊन आपल्याला आडवा तिडवा कसा इतिहास सांगून देणार, तोडफोडचं इतिहासाचे करून आपल्यासमोर मांडणार आणि याच्या पण आपल्या महाराष्ट्रात दुष्परिणाम होतात आणि यांना याची काही फरक पडली नाही. म्हणून सांगतो, कधी पण लक्षात ठेवा की इथून पुढे आपल्या ह्याच्यात कोणीही अशा काही वक्तव्य कराल तर याचा जाहीर निषेध ते जागीच केला पाहिजे. आणि खरंच येत्या काळात या लोकांना यांचा जागा दाखवलीच पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.